60वा वर्धापन दिन नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये शिंदेंची शिवसेना वर्धापन दिन साजरा करणार, तर ठाकरेंची सेना षण्मुखानंद सभागृहात साजरा करणार वर्धापन दिन। कार्यक्रमासाठी राज्यभरातून पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहणार। कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात आरतीचं आयोजन, शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त महाआरती। श्रीकांत शिंदेंनी घेतला नेस्को सेंटरच्या तयारीचा आढावा। सायंकाळी 6 वाजता नेस्को सेंटरमध्ये शिवसेनेचा वर्धापन दिन, मात्र या वर्धापन दिनी खासदारांचा पक्षप्रवेश होणार नाही, सूत्रांची माहिती। जनादेशाचा अपमान करा, सत्तेसाठी काहीही करा आणि मग सरकारी खर्चावर वाय+ सुरक्षा घ्या, दमानियांची फुटीर खासदारांआडून महायुतीवर टीका। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज आणि उद्या कोल्हापूर दौऱ्यावर, दौऱ्यासाठी 2000 पोलिसांचा बंदोबस्त, केंद्रीय पथकाचीही नजर राहणार। विधान परिषद आमदार प्रसाद लाड घेणार मनोज जरांगेंची भेट, जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीत सदिच्छा भेट घेणार। गुहागर किनारपट्टी स्वच्छता मोहिमेत राजकीय टोला, कचरा केला तरी आम्ही साफ करू, आमदार प्रमोद जठारांचं भास्कर जाधवांना विधान। गडचिरोलीतील 6 लोह खनिज खाणी राज्य शासनाला द्याव्यात, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची केंद्र शासनाकडे मागणी। स्टील उत्पादन निर्यातदार म्हणून भारताला पुढे आणण्याचं उद्दिष्ट, फडणवीसांचं वक्तव्य। इचलकरंजीत शाश्वत पाणी पुरवठ्यासंदर्भात लवकरच निर्णय जाहीर होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा। तर उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली, आज दुपारी 12 वाजता बैठक होणार, ईशान्य मुंबईच्या पदाधिकाऱ्यांची बैठक। शेतकरी आंदोलनाचा वणवा भडकला, बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात फटाक्यांची लढ फोडली, थेट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच फटाके फोडून आंदोलकांचा निषेध। जयंत पाटील मंत्री होते त्यावेळी ते गुंडाच्या माहेरघरात राहत होते, सांगलीत आमदार सदाभाऊ खोत यांचं वक्तव्य। खासदार संजय राऊतांना मनीषा कायंदेंचा टोला, राऊत नेहमीच शिवराळ भाषा वापरतात, राऊतांकडून दुसरी अपेक्षा तरी काय करणार, मनीषा कायंदेंचा खोचक सवाल। अतिरिक्त शिक्षकांचं मुंबईतच समायोजन करा, मंत्री आशिष शेलारांचे मुंबई महापालिकेला निर्देश। आमदार किशोर पाटील यांचा मोठा दावा, 6 खासदार वर्धापन दिनी शिवसेनेत प्रवेश करणार, ऑपरेशन टायगर यशस्वी झालंय, खासदारांचा स्वतंत्र गट स्थापन झाल्याचा केला दावा। नवी मुंबई महापालिका निमंत्रण पत्रिकेच्या वादाचे पडसाद, पालिकेच्या महासभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप। 20 जून रोजी मनसेचा मेळावा, मुंबईच्या रंगशारदा सभागृहात मेळावा होणार, राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना संबोधित करणार। तर उत्तम जानकरांना आम्ही स्वीकारत नाही, आमदार राम सातपुते आणि जानकर यांचे राजकीय वैर कायम असल्याच्या चर्चा। फोडाफोडीचं राजकारण भविष्यासाठी घातक, कुठलाही पक्ष कधीच संपत नाही, छगन भुजबळ जेव्हा शिवसेनेतून बाहेर पडले तेव्हा ते 2 महिने लपून होते, हा दरारा होता। बाळा नांदगावकरांची ऑपरेशन टायगरवर प्रतिक्रिया। अहंकारावर उभारलेला महाल, आरशांच्या महालासारखा, भाजप नेते राम कदम यांची उद्धव ठाकरेंवर टीका। ऑपरेशन टायगरवर माजिद मेमन यांची प्रतिक्रिया, ऑपरेशन लोटस प्रमाणेच ऑपरेशन टायगर सुरू, सभागृहात विरोधी पक्षाचा आवाजच नसेल तर याचा अर्थ लोकशाही संपलीय, लोकशाहीचा अंत होऊन हुकुमशाही सुरू होईल, असं वक्तव्य। नांदेडमध्ये आष्टीकरांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन, नागेश आष्टीकरांविरोधात ठाकरे सेना आक्रमक। तर ओमराजे निंबाळकरांच्या आलिशान इमारतीसमोर पोलीस बंदोबस्त, केंद्र सरकारकडून वाय+ सुरक्षा प्रदान। कोण का गेलं नाही हे फक्त खासदार सांगू शकतात, खासदार मिलिंद देवरा यांचं वक्तव्य। खासदारांच्या सुरक्षेवरून रोहित पवारांचं टीकास्त्र, शेतकरी कर्जमाफीवर अटीशर्ती लावणारं सरकार, गद्दारांना मात्र जनतेच्या पैशातून वाय+ सुरक्षा देतं, रोहित पवारांचा पोस्टद्वारे टोला। तर खासदार संजय राऊतांची जीभ पुन्हा घसरली, बंडखोर खासदारांवर टीका करताना आक्षेपार्ह शब्दांचा वापर। संजय राऊतांमुळेच ठाकरे सेनेला वाईट दिवस, भाजप नेते रावसाहेब दानवेंचा उद्धव ठाकरेंना टोला। आता आमचं ऑपरेशन तुडवा ही फूट नाही तर गद्दारी आणि बेईमानी, खासदारांना राजस्थानमध्ये नेण्यात आलं, तुम्ही लपून का राहताय, संजय राऊत आक्रमक। राडा करायला ठाकरे सेनेत उरलंच कोण, संजय राऊतांनाच आता फटके पडतील, आमदार निलेश राणेंची प्रतिक्रिया। तर खासदार ओमराजे निंबाळकरांचं निवासस्थान आणि कार्यालयाबाहेर पोलिसांकडून सुरक्षा, गोपनीय शाखेकडूनही हालचालींवर नजर। ऑपरेशन टायगरवर मंत्री दादा भुसेंची प्रतिक्रिया, उद्धव ठाकरेंना सर्व लोकप्रतिनिधी वैतागलेत, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वावर लोकप्रतिनिधींचा विश्वास, दादा भुसेंचं वक्तव्य। तर ठाकरे सेनेच्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित, उद्धव ठाकरे यांना आत्मचिंतनाचा सल्ला, राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी दिला सल्ला।
6 खासदारांच्या बंडखोरीवर अमेय घोलेंची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरेंच्या वागणुकीमुळे खासदार नाराज, खासदार आमदारांना भेटण्यासाठी वेळ देत नाहीत अशी प्रतिक्रिया. ठाकरे सेनेतील 6 बंडखोर खासदार प्रकरण. ठाकरे सेनेच्या चिन्हावर खासदार निवडून आले. खासदार असं सहजपणे कसं निघून जाऊ शकतात? काँग्रेस नेते हुसेन दलवाईंचा सवाल. तर बेस्ट कर्मचारी काल मध्यरात्रीपासून संपावर. मुंबईकरांना संपाचा फटका बसण्याची शक्यता. सहा बंडखोर खासदारांना वाय+ दर्जासारखी सुरक्षा. वाय+च्या समकक्ष स्थानिक सुरक्षा देण्याचे आदेश. महाराष्ट्र राज्य गुप्त वार्ता विभागाचे आदेश. खासदार ओमराजे निंबाळकरांना सोशल मीडियावर मोठा धक्का. ओमराजेंचे फेसबुकवरील 6,000हून अधिक फॉलोअर्स घटले. ऑपरेशन टायगरवर अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया. राज्यात महायुतीला चांगलं यश मिळेल. 6 खासदारांचा स्वतंत्र गट हा शिवसेनेचा अंतर्गत विषय. विरोधकांमध्ये एकवाक्यता नसल्यानं आम्हाला फायदा, असं वक्तव्य. तर रामदास आठवलेंचा उद्धव ठाकरेंना टोला. ठाकरेंना स्वतःचे आमदार खासदार सांभाळता येत नाहीत असा टोला. कितीही पक्षफोडी केली तरीही 2/3 जुळणार नाहीत. लोकसभेत 2 ते 3 बहुमत जुळवता येणार नाही. लोकसभेत 2/3 बहुमत मिळवण्यासाठी शहा पक्ष फोडताय. जयराम रमेश यांचं वक्तव्य. प्रकाश आंबेडकर यांची ऑपरेशन टायगरवर प्रतिक्रिया. भाजप फुटीरतावादी पक्ष आहे. प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य. ठाकरे सेनेच्या फुटीर खासदारांची विशेष काळजी. खासदारांसाठी पंचतारांकित हॉटेलची बुकिंग करण्यात आल्याची माहिती. खासदारांना वाय+ सुरक्षेत मुंबईत आणणार. तर ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार जयपूरमध्ये. दिल्लीतील लीला हॉटेलमधून खासदारांना जयपूरमध्ये नेल्याची माहिती. 20 तारखेपर्यंत सगळ्या खासदारांना वेट अँड वॉचच्या सूचना जारी. 21 तारखेला ठाकरेंच्या 6 खासदारांचा शिवसेनेत पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरणार. शिवेंद्रसिंहराजे भोसलेंचा उद्धव ठाकरेंना टोला. दुसऱ्यांवर खापर फोडण्यापेक्षा आत्मपरीक्षण करा. स्वतःच्या लोकांचा पक्षावर विश्वास राहिला नाही, त्यासाठी दुसरा पक्ष कसा जबाबदार असेल? शिवेंद्रसिंहराजे भोसलेंचा सवाल. उद्धव ठाकरेंची साथ सोडणाऱ्यांना तुडवलं पाहिजे. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरेंचं वक्तव्य. तर बंडखोर 6 खासदारांवर अपात्रतेची टांगती तलवार. बंडखोरांनी मूळ पक्ष सोडल्याचं जाहीर केलेलं नाही. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचं वक्तव्य. सोलापूर विधान परिषद निकालापूर्वी बार्शीत फटाक्यांची आतिषबाजी. भाजप उमेदवार राजेंद्र राऊत यांच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा. मेहकर नगर परिषदेत राजकीय भूकंप. काँग्रेसच्या 9 नगरसेवकांचा मवियाला पाठिंबा. नाशिकमध्ये महायुतीचे नरेंद्र दराडे 550हून अधिक मतांनी निवडून येतील. आमदार किशोर दराडेंचा दावा. विधान परिषद निवडणुकीत महायुतीचाच विजय. राज्यातील महायुतीचे सर्व उमेदवार निवडून येणार. आमदार बबनराव लोणीकरांचा दावा. बेस्ट कर्मचारी मध्यरात्रीपासून संपावर. कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी संप. संपात उतरणाऱ्या बेस्ट कर्मचाऱ्यांना दणका. शासनाकडून मेस्माची कारवाई करण्याचा निर्णय. तर बेस्ट कर्मचारी संपात फूट झाल्याची शक्यता. श्रमिक उत्कर्ष सभा बेस्ट कामगार युनियन संपात सामील नाही. पवई तलावात सोडलं जाणारं सांडपाणी ऑक्टोबरपासून बंद होणार. तलाव प्रदूषणमुक्त होण्याचा मार्ग मोकळा. नाना शंकरसेठ यांच्या स्मारकाचा मार्ग अखेर मोकळा. मुंबई महापालिकेच्या वतीनं वडाळा इथे नाना शंकरसेठ यांच्या स्मारक आणि शैक्षणिक संकुल उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी. रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा 5वा दिवस. शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमुक्तीसाठी अन्नत्याग आंदोलन. कराड चिपळूणला जोडणारा कुंभारली घाट प्रवासासाठी धोकादायक. एका वर्षात अनेक वाहनं खोल दरीत कोसळून अनेकांनी जीव गमावला. तुकाराम मुंढेंच्या रडारवर आता मुंबईतील व्यापारी. 1328 किलो भेसळयुक्त मिठाई आणि मावा जप्त. नाशकात अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई. दूध बाजार परिसरात दुधाची मंत्री नरहरी झिरवाळांनी केली पाहणी. अचानक झालेल्या रेडनं दूध विक्रेत्यांचे धाबे दणाणले. मुंबई महापालिकेत वाहन भाडे कंत्राटात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप. समान कंत्राट असमान वाढीव रकमेचा आरोप. बुलडाण्यात सरसकट कर्जमुक्तीसाठी मेहकरात शेतकऱ्यांचा एल्गार. अंबादास दानवेंच्या उपस्थितीत तहसील कार्यालयावर मोर्चा.
कोल्हापुरात एकीकडे पाण्याची कमतरता असताना पाण्याची टाकी ओव्हरफ्लो, कोल्हापूर महापालिका पाणीपुरवठा विभागाचा अनागोंदी कारभार. ICAI CA 2026 परीक्षेचा निकाल जाहीर. डोंबिवलीचा सुपुत्र देशभर गाजला, सोहन मांजरेकर ठरला देशातील तिसरा CA टॉपर. नांदेड मुखेड क्रांतिकारी शेतकरी संघटनेकडून रास्ता रोको आंदोलन, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, आंदोलकांची मागणी. कोल्हापूर सिंचन भवनमध्ये शेतकऱ्यांचा ठिय्या, इरिगेशन फेडरेशनच्या वतीनं खरडा भाकरी आंदोलन. बारामतीच्या मोरगाव परिसरात तुफान वाऱ्यासह पावसाची हजेरी, अचानक आलेल्या पावसामुळे शेतकरी आणि नागरिकांची तारांबळ. भिवंडी मनपा मुख्यालयात भाजप गटनेते संतोष शेट्टींच्या कार्यालयाचं उद्घाटन, विकास कामांसाठी निधी देण्याचं गणेश नाईकांचं आश्वासन. माझगाव ग्रामपंचायतीत सरपंचांना भेटण्यासाठी फक्त 1 तास, ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी व्यक्त. शिंदखेडा आगारात 5 नव्या राजमाता जिजाऊ बसेस दाखल, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण पाटील यांच्या हस्ते उद्घाटन. गळ्यात चिकन लेग पीसची माळ घालून तरुण अंबरनाथ पालिकेत, त्यामुळे एकच गोंधळ. पिंपरी चिंचवडमध्ये काही भागात पावसाचं आगमन, हलक्या सरी कोसळत असल्यानं शहरवासियांना जोराच्या पावसाची प्रतीक्षा. अंबरनाथमध्ये स्मार्ट मीटरची प्रेतयात्रा, स्मार्ट मीटरचा विरोध करण्यासाठी शिवसेना नगरसेवकाच्या नेतृत्वात महावितरण कार्यालयावर मोर्चा. नंदुरबारच्या सातपुडा परिसरात दमदार पावसाची हजेरी, अचानक आलेल्या पावसामुळे बाजारासाठी आलेल्या नागरिकांची धावपळ. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी यवतमाळमध्ये ठाकरे सेनेचा मोर्चा, आंदोलकांकडून धोंडी आंदोलनाद्वारे राज्य सरकारच्या धोरणांविरोधात तीव्र निषेध. रिलायन्स कम्युनिकेशन मनी लॉन्ड्रिंग प्रकरण, रिलायन्सचे माजी व्यवस्थापकीय संचालक सतीश सेठ यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. शिवरायांच्या जिरेटोपावर जैन समाजाचा झेंडा, मालाड पूर्व भागातील धक्कादायक प्रकार. तर धुळे उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचा आदेश डावलून आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न, आरोप करत एकनाथ वाघ यांचा पोलीस अधीक्षक कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न. वर्धा तालुक्यातील काही गावं सेवाग्राम पोलीस ठाण्यात समाविष्ट करा, गावकऱ्यांची आमदार राजेश बकानेंकडे मागणी. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारचा महत्वाचा निर्णय, प्रत्येक नोंदणीकृत दिंडीस यंदाही 20,000 रुपये अर्थसहाय्य देणार, अर्थसहाय्यासाठी 50 कोटींची विशेष तरतूद. बारामती शहरात आता 1 दिवसाआड पाणीपुरवठा होणार, नीरा डावा कालव्याचा पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत 1 दिवसाआड पाणीपुरवठा. इंदापुरात भारनियमनाविरोधात शेतकरी आक्रमक, महावितरण उपविभागीय कार्यालयासमोर शेकडो शेतकऱ्यांचा ठिय्या. वृक्षाबंदी तत्काळ शिथिल करा, अन्यथा बेमुदत आंदोलन करू, इरिगेशन फेडरेशनची जलसंपदा विभागाला इशारा. मालाडमध्ये शिवरायांच्या जिरेटोपाचा दुग्धाभिषेक, जिरेटोपावर लावलेला झेंडा काढल्यानंतर दुग्धाभिषेक, मनसेनं घेतली होती आक्रमक भूमिका. अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण, 2 साक्षीदारांच्या पॉलिग्राफ चाचणीस परवानगी, मुंबई सत्र न्यायालयाचा निर्णय. पूरक आहार मार्गदर्शक पत्रकात गोमांसचा उल्लेख, नवी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून धक्कादायक पत्रक प्रसिद्ध. दक्षिण मुंबईतील एस्प्लेनेड न्यायालयात ईमेलद्वारे आलेल्या बॉम्बच्या धमकीमुळे खळबळ, तातडीनं सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या. वाहतूक पोलीस आणि महिलेमध्ये बाचाबाची, माझा भाऊ एसपी आहे सांगत महिलेची अरेरावी, वर्धा बस स्थानक परिसरातील व्हिडिओ व्हायरल. वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहनांवर विशेष कारवाई, बीडच्या अंबाजोगाई शहर पोलिसांची एकाच दिवशी 50हून अधिक वाहनांवर कारवाई. यवतमाळच्या अजंतीमध्ये प्रलंबित मागण्यांसाठी पारधी समाज बांधवांची पदयात्रा, विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. बेरोजगारी, महागाई आणि पेपरफुटी विरोधात काँग्रेसचा एल्गार, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर रास्ता. कोल्हापूरमध्ये बहिणीला पळवून नेल्याच्या रागाचा बदला घेत तरुणाची हत्या, गोकुळ शिरगाव पोलिसांकडून 3 परप्रांतीयांना अटक. विवाहित प्रेयसीचा लग्नास नकार, अडथळा ठरणाऱ्या 3 वर्षीय चिमुकल्याचा काटा काढला. जेजुरीत सोमवती अमावस्येच्या यात्रेत चोरट्यांचा धुमाकूळ, गर्दीचा फायदा घेत 23 भाविकांच्या 44 तोळे सोन्यावर डल्ला.
श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे 3 पोलीस कर्मचारी लाचलुचपतच्या जाळ्यात. अपघाताचा गुन्हा दाखल करण्यासाठी 7,000ची लाच स्वीकारताना रंगेहात पकडला. पुण्यात ट्रामाडोलयुक्त औषधांच्या बेकायदेशीर विक्रीवर मोठा घाव. एफडीए महाराष्ट्र आणि अँटी नार्कोटिक सेलची संयुक्त कारवाई. पुण्यातील आंबेगाव आणि शिरूर तालुक्यातील चेन स्नॅचिंग करणारे सराईत चोरटे जेरबंद. आरोपींकडून 10 लाखांचा मुद्देमाल जप्त. आंबोली दोडामार्ग संवर्धन राखीव क्षेत्रात बेकायदेशीर शिकार. वनविभागानं कारवाई करत 8 जणांसह मुद्देमाल जप्त केला. मीरा रोडमध्ये एमडी ड्रग्ज प्रकरणाचा मोठा पर्दाफाश. उत्तर प्रदेशातील ड्रग्ज निर्मिती कारखाना उद्ध्वस्त. तर दौंडमध्ये खंडणी प्रकरणानं खळबळ. 15 लाखांच्या मागणी प्रकरणी संदीप भागवत यांच्यावर गुन्हा दाखल. जीवे मारण्याची धमकी, तरीही तक्रार नोंदवण्यास नकार. बारामतीच्या वालचंदनगर पोलीस ठाण्यातील कथित संवादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. पुण्यातील भोंदूबाबाचा उच्च शिक्षित महिलेसोबत गैरप्रकार. महिलेवर तब्बल 17 वर्षांपासून अत्याचार केल्याची माहिती. कल्याण कोळशेवाडी पोलिसांची कारवाई. गस्ती दरम्यान गावठी कट्ट्यासह सराईत गुन्हेगाराला बेड्या. यात्रेच्या नावाखाली लाखोंची फसवणूक करणारा ट्रॅव्हल एजंट अटक. 14 जणांकडून तब्बल 35.50 लाख रुपये उकळून अर्ध्या रस्त्यातच सोडून आरोपी फरार. वसईत रेशन धान्याच्या काळा बाजारावर पुरवठा विभागाची कारवाई. बेकायदेशीर विक्री होत असल्याचा तक्रारीवरून छापा. या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार. थांबा. घशाची खवखव असताना नेहमी पॅक उलटून पहा आणि घ्या अस्सल स्ट्रेप्सिल्स. स्ट्रेप्सिल्सचे मेडिकेटेड तत्व व्हायरस बॅक्टेरिया नष्ट करतात आणि आपल्याला देतात दीर्घ आराम. स्ट्रेप्सिल्स, तुमच्या घशाचा डॉक्टर. आम्हाला इम्प्रेस करण्यासाठी बाथरूम आत्ता साफ केली ना? सकाळी 9 वाजता केली होती आणि अजूनपर्यंत सुगंध. नॉट पॉसिबल. पॉसिबल. नवीन घट्ट लायझॉल फ्रेश अँड क्लीन बाथरूम क्लीनर देतो 10 पट सफाई आणि 12 तासांपर्यंत सुगंध. नवीन लायझॉल फ्रेश अँड क्लीन बाथरूम क्लीनर. माझ्या घरात जर्म्सची नो एंट्री आणि टॉयलेट तिथे सुद्धा नो एंट्री. कॉन्फिडन्स जिथे डाग तिथे जर्म्स. पण मी तर डिटर्जंट फिनाईल वापरून स्वच्छ करते. पण हे फक्त 50% जर्म्स मारतात. ट्राय हार्पिक टोटल क्लीन. यातील नवीन थिकेस्ट एव्हर फॉर्म्युला चिकट डागांना पूर्ण काढतो आणि 99.99% जर्म्सना मारतो. हार्पिक टोटल क्लीन म्हणजे 100% कॉन्फिडन्स. या उष्णता आणि घामामुळे गेम फक्त मैदानात नाही, तो चालतो माइंडमध्येही. असतं प्रेशर. 140 कोटी अपेक्षांचं प्रेशर. अशा परिस्थितीत ज्यांचं माइंड कूल त्यांनाच म्हणतात. माइंड कूल ठेवण्यासाठी आवश्यक आहे बॉडी कूल ठेवणं. म्हणूनच माझा भरोसा फक्त डेटॉल आयसी कूल, जो उष्णता आणि घामाचे जर्म्स हटवतो आणि ठेवतो 3 पट जास्त बॉडी कूल. भाग कॅप्टन कूल डेटॉल आयसी कूल सोबत. लोकशाही मराठीचा इम्पॅक्ट. राज्यातील गुटखा माफियांवर आता मकोका अंतर्गत कारवाई होणार. याच्यामध्ये ट्रेड करणारा व्यक्ती, संस्था, आस्थापना त्यांच्याविरुद्ध कंपल्सरी मोका इन्व्होक करायचे. आयुक्त तुकाराम मुंढेंचे आदेश. राज्यातील गुटखा विक्रेत्यांविरोधात होती लोकशाही मराठीची मोहीम. लोकशाही, आवाज अन्यायाविरुद्ध वाचा फोडणाऱ्यांचा आणि सत्तेला बेधडकपणे जाब विचारणाऱ्यांचा. पहा फक्त लोकशाही आणि रहा अपडेट. आपण पाहताय लोकशाही मराठी. ऐका, पहा, जागरूक रहा. शिवसेनेचा आज 60वा वर्धापन दिन. श्रीकांत शिंदेकडून नेस्को सेंटर. जेजुरीत सोमवती अमावस्येच्या यात्रेत चोरट्यांचा धुमाकूळ. गर्दीचा फायदा घेत 23 भाविकांच्या 44 तोळे सोन्यावर डल्ला. श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे 3 पोलीस कर्मचारी लाचलुचपतच्या जाळ्यात. अपघाताचा गुन्हा दाखल करण्यासाठी 7,000ची लाच स्वीकारताना रंगेहात पकडला. तर दौंडमध्ये खंडणी प्रकरणानं खळबळ. 15 लाखांच्या मागणी प्रकरणी संदीप भागवत यांच्यावर गुन्हा दाखल.
यात्रेच्या नावाखाली लाखोंची फसवणूक करणारा ट्रॅव्हल एजंट अटक. 14 जणांकडून तब्बल 35.50 लाख रुपये उकळून अर्ध्या रस्त्यातच सोडून आरोपी फरार. वसईत रेशन धान्याच्या काळाबाजारावर पुरवठा विभागाची कारवाई. बेकायदेशीर विक्री होत असल्याचा तक्रारीवरून छापा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.